आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनातील 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। शासनाने पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 म्हणून घोषित केला आहे आणि शासनानं महामार्ग अधिनियमान्वये नुकतीच शक्तीपीठ मार्गासाठी जमीन अधिग्रहण अधिसूचना जाहीर केलेली आहे। हा महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ, भाग्यनगर, बापूजवाडी, नागेवाडी, घाणवड, हिंगणगादे, विटा, भाळवणी तर कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडेरायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव या गावामधून जाणार आहे। या महामार्गासाठी खानापूर कडेगाव तालुक्यातील हजारो एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे हे अशा अधिसूचनेवरून दिसून येते। या अधिसूचना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आता वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या खानापूर तालुक्यातून आपला सांगली ते बारामती हा राष्ट्रीय महामार्ग 160, गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग 166E हे 2 राष्ट्रीय महामार्ग जातील। विटा नेवरी सातारा हा राज्यमार्ग 140, विटा अळसन कोकरूड हा राज्यमार्ग 150 हे 2 राज्यमार्ग स्टेट हायवे जातील। त्याचबरोबरीनं विटा लेंगरे प्रजिमा 25, विटापारे प्रजिमा 29 या रस्त्याचं हायब्रिड ॲन्युइटी अंतर्गत रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे। कडेगाव तालुक्यातून गुहागर विजापूर रस्ता पुढे जातोयच, त्याबरोबरीनं पुशेसावळी, कडेपूर, वाकुर्डे हा राज्य महामार्ग 158 त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे। त्यामुळे या तालुक्यामध्ये अपेक्षित रस्ते आहेत आणि ह्या सर्व रस्त्यांचं गेल्या 10 वर्षामध्ये रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम झालं आहे। त्याला रस्त्याकडची 10 फूट, 15 फूट, 20 फूट, 25 फूट अशी बरीच जमीन गेलेली आहे आणि कुणीही या मार्गाच्या रुंदीकरणामध्ये अडथळा केलेला नाही किंवा रुंदीकरणासाठी काही पैसे मिळालेले नाही। आता पुणे बेंगलोर हे ग्रीनफील्ड हायवे खानापूर तालुक्यातून माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंदळखिंडी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, गोठी बुद्रुक, गोठी खुर्द या गावातून जाणार आहे। याशिवाय सांगली जिल्ह्यातनं नागपूर ते रत्नागिरी हा 166 नंबरचा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग जातो आहे आणि त्याचं नुकतंच काम जवळजवळ आता पूर्ण होऊन गेल्या 2 वर्षापासून तो रस्ता कार्यान्वित झालेला आहे। आता शासनाचा जो उद्देश आहे की शक्तीपीठ माहूर, पुन्हा तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर ह्यांना जोडायचा असा एक उद्देश त्यांनी जाहीर केलेला आहे। वस्तुस्थितीत हा 166 जो नागपूर रत्नागिरी मार्ग आहे त्या मार्गावर कोल्हापूर आहे, तुळजापूर आहे आणि माहूरच्या सुद्धा जवळनं नांदेडमधनं तो मार्ग जातोय आणि त्या रस्त्याचं आता नुकतंच 2-3 वर्षात काम सुरू झाला रस्ता। अजूनही अपेक्षित वाहतूक त्या रस्त्यावर होईना झालं, अपेक्षित टोल कलेक्शनसुद्धा होत नाही अशी परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत आता हा नवीन शक्तीपीठ मार्ग त्या रस्त्याला साधारण समांतर अशा पद्धतीनं काढला जातो, त्याची काही आवश्यकता नाही। आता आपल्या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर ह्याच्या पूर्वी शेटफळकडनं असा पानोरगड, जरंडी अशा पद्धतीनं जाऊन तो कोल्हापूरच्या पुढं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जात होता। तिकडल्या शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून आता हा रस्ता बदलून हा माहुली आणि इकडनं प्रस्तावित रस्ता केलेला आहे। आता वास्तविक त्यांनी विरोध केला म्हणून हा रस्ता आमच्याकडे तुम्ही देताय। आता या गेल्या 10 वर्षामध्ये टेंबू, ताकारे, म्हैसाळ याचं पाणी येऊन आता ही सगळी जमीन ज्या भागातनं जाणार आहे ती जमीन बागायत झालेली आहे
आणि त्या बागायत क्षेत्राचा लाभ शेतकऱ्यांना आता मिळतोय. शेतकरी त्या ठिकाणी थोडं पिकं घ्यायला लागला आहे आणि अशा परिस्थितीत गरज नसलेला हा शक्तिपीठ मार्ग आपल्या तालुक्यातनं नसावा अशा पद्धतीची साधारण शेतकऱ्यांची भावना आता गेल्या काही दिवसामध्ये चर्चेतनं दिसून आलेली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात झालो तिथून त्यावेळीपासूनच आम्ही त्याला विरोध केलेला होता. आमचं म्हणणं होतं की ह्या महामार्गाची आवश्यकताच नाही. जो आत्ता प्रत्यक्षात जो महामार्ग अस्तित्वात आहे, पूर्ण झालेला आहे, त्या पूर्ण झालेल्या महामार्गावरच पुरेशी वाहतूक नाही. असं असताना त्याला समांतर असणारा दुसरा महामार्ग काढला जातो आहे. कुणाची मागणी नसताना, त्याची आवश्यकता नसताना हा महामार्ग कुणा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आला म्हणून तो काय होतो का आणि कुणाच्या फायद्यासाठी होतो आहे. या महामार्गानं इथल्या शेतकऱ्याचा काडीचाही फायदा होत नाही असा आमचा अभ्यास आहे. उलट इथल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसानच त्यामध्ये होत आहे. ह्या गावाला ज्या गावातून आमचा हा नवीन महामार्ग जातो त्या गावातल्या शेतकऱ्याला किंवा त्या लोकांना या शक्तिपीठ महामार्गाचा काही उपयोग नाही. पण जमीन मात्र जाणार आहे. जमीन जाऊन त्याचा मोबदलाही काही मिळणार आहे ही त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. पण याची आवश्यकता नसताना जर तुम्ही आमच्यावर लादत असाल तर त्याला विरोध केला जाईल आणि लोकांना यामध्ये जागृत करून ते जे आत्ता अस्तित्वात असणारे महामार्ग आहेत त्या महामार्गाकडं दाखवून जाईल. आत्ता सांगितलं बापूंनी पुणे मुंबईचा महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग आहे. या दोन्ही महामार्गाच्या ठिकाणी शेजारच्या गावाला त्याचा काडीचाही उपयोग होत आहे. तरी त्या गावात तो महामार्ग त्या गावातून गेला म्हणून त्या गावाचा काही वेगळा विकास झाला असं दिसत नाही. उलट तो महामार्ग त्या गावाच्यासाठी अडचणीचाच झालेला आहे. आमचं रस्ते पहिले आहेत की ज्यामुळं आमची वाहतूक व्यवस्थित चालू आहे, आमचं जनजीवन सुरळीत चालू आहे. त्याला बिघडवून तुम्ही वेगळा काहीतरी करत असाल, ज्याला विकासाचं बोर्डच नाव देत असाल तर ते बरोबर नाही. त्यासाठी लोकांना संघटित करून याला विरोध केला जाईल. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.